ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आता मी एक निसर्ग उपचार तज्ञ आणि शेतकरी, पण भक्ती आणि धर्म आणि वनस्पती याचा मी अभ्यासक आहे. मी सर्व धर्माचा अभ्यास केला, वनस्पतीचा अभ्यास केला, शेतीचा अभ्यास केला. पण एक दिवस मी धम्मगिरी केंद्र इगतपुरी इथं गेलो. तिथं गेल्यानंतर मला असा अनुभव आला का तिथं आज जिकडं तिकडे गोगाट आहे, तिथं एकदम शांतता आहे. आज जिकडं तिकडं झाडं नाही आहे, तिथं निसर्ग आहे आणि मौन. आणि आज धर्माच्या नावाखाली लोकांना अनेक प्रकारे भक्ती दाखवली, पण खरी भक्ती काय आहे ही लोक विसरून गेले. आज लोक काय करतात, तो करतोय म्हणून मी करतोय. देव इकडे केलं ना पुण्य मिळेल, तिकडे गेलं ना पुण्य मिळेल, देव मला काहीतरी देईल. आणि लोक त्या आशाना हे बोवाबाजी, हे मोठमोठे बोवा, अशोक खरासारखे लोक कोट्याधीश झाले आणि बायांचा त्यांनी छळ केला. पण इथं गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा अनुकरण आहे, स्थितप्रज्ञ. आणि मग पूर्वीचे लोक आणि लढाई योद्धे ध्यानधारणा करायचे. ही 2000 वर्षापूर्वीची संकल्पना आहे. आजही काही साधू लोक हिमालयात जाऊन तप करतात. आणि आज जिकडं तिकडं प्रत्येक माणसाला जर विचारलं आमकं करावा, तो का म्हणतो मला टाईम नाही. म्हणजे पैसा कसा कमवायचा, पैसा कमवून कोट्याधीश होऊन आणि त्याला मेंदूचे विकार, हृदयाचे विकार, असे विकार सुरू झाले आणि डॉक्टर लोक माजू लागले. आणि इथला जर मी अभ्यास केला तर इथं असं आहे, माणूस मला काही नको आहे आणि मी फक्त देव कोण आहे, माझ्या हृदय चालवणारं हृदय चालतं आहे आणि मी फक्त माझ्या श्वासाकडे लक्ष देईल. आणि मी धर्म, ज्या विचारांना सगळे जीवजंतू सुखाने जगतात, त्याचं नाव धर्म आहे. आणि आज धर्माची व्याख्या काय केली, धर्म म्हणजे मी सुखानं जगल, मला कोणाचा त्रास नको आणि मी कोणाला त्रास देईल नाही. पण लोकांनी धर्माची व्याख्या वेगळी दिली आणि आज भारतामध्ये जिकडं तिकडं हे मोठमोठे देवस्थानं आणि मोठमोठे बाबा कोट्याधीश झाले. आता इथलाच गोईकणी हा कुठला आहे, हा ब्रह्मदेशातला आहे आणि तो मोठा उद्योगपती होता, हिरोबाई अंबानीसारखा. आणि त्याला मेंदूचा विकार, डॉक्टर लोकांनी काही इलाज होईना आणि तो ज्या वेळेला गेला, जेव्हा त्याला शांतता मिळाली आणि त्यांनी हा प्रचार केला. आज हा प्रचार भारतामध्ये जवळजवळ 170 देशामध्ये चालू आहे. लोकांना पटलं, ही काय अंधश्रद्धा नाही आहे आणि हा कोणावर दबाव नाही. मी समजून उमजून मी ज्या वेळेला ध्यानधारणेला बसतो, त्यावेळेला ध्यानधारणा केल्यानंतर माझं हृदय आणि मेंदू व्यवस्थित राहतं. आणि ज्या वेळेला इथं आयुर्वेदाची शिकवण आहे, संध्याकाळी दिवस बुडायच्या आत जेवण आणि सकाळी 11 वाजता जेवण. आणि आहार कसा आहे, फळं, सात्विक आहार आहे. आणि दही, दूध, तूप, दही, दूध, ताक याचा आहार केला जातो. आणि ज्या वेळेला माणूस शांत होतो, त्यावेळेला त्याचे योग आसनं तयार होतात. आणि ज्या वेळेला योग आसनं तयार झाले, त्यावेळेला त्याच्या डोक्यातले अनेक विचार जाऊन आणि त्याचे जे वाईट विचार असतील ते वाईट विचार जाणून आणि तो माणूस चांगल्या प्रवृत्तीला तयार होतो. आज विज्ञानवादी लोक जे आहेत, या अंधश्रद्धा भक्तीला, हे अमक्या दगडात देव, अमक्या ठिकाणी देव, हे लोक मानत नाही. आणि मग या ज्या विज्ञानवादी लोक जे आहेत, हे लोक या विचाराका आलेत आणि हे विचार खूप चांगले. आणि इथं एक दिवस तुम्ही जा आणि इथला अनुभव घ्या. आणि अनुभव गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, आज शांततेची गरज आहे. आज लोकांकडं पैसा भरपूर आहे, कोट्याधीश आहे, पण शांतता नाही. घरात शांतता नाही, जिकडं तिकडं कटकट, कोणी कोणाचं ऐकत नाही. म्हणून आपल्याला शांतता जर पाहिजे असेल
तर या धम्मगिरी केंद्राला ऑनलाईन फॉर्म भरा. ऑनलाईन फॉर्ममध्ये तिथं जा आणि तुमचे जे काय विचार आहे इथले बघा. इथं कोणत्याही प्रकारे फी घेतली जात नाही. स्वइच्छेने तुम्हाला काय करायचं तर करा, नाही तर करू नका. कोणाचा दबाव नाही. आणि असं हे ठिकाण खूप चांगलं आहे आणि आपलं मन मोकळं करा. आज लोक काय करतो, माणूस वैतागतो आणि मग काय लोक आत्महत्या करतात आणि कुठंतरी जातात. तर काय आत्महत्या करायची गरज नाही. स्थिर व्हा, शांत व्हा आणि आपली ओळख करून घ्या. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगळे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आपला विचार आज आपण काय करतो, दुसऱ्याचा विचार करतो. दुसरा काय करतो जगामध्ये, जिकडं तिकडं दुसरा काय, यानं काय केलं त्यानं काय केलं असं करतो. कोणी काही करू, फक्त मी काय करायचं आहे हे बघायचं आहे. आणि आपला विचार करण्याकरता ही जागा आहे. ही जागा खूप छान आहे आणि तुम्ही बघा. हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.